कोल्हापुरात हातकणंगले लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये वादाची चिन्ह आहेत। खासदार धैर्यशील माने यांचा या जागेवरून पत्ता कट होणार असल्याची चर्चा आहे। शिंदे गटाच्या जागेवर भाजप दावा करणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। भाजपचे केंद्रीय नेते राजू शेट्टींच्या संपर्कात। मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं, अमित शहांना भेटावं। कोल्हापुरात धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार। हातकणंगलेची जागा शिंदे गटाच्या हातून निसटणार। सुशीलकुमार शिंदेंपाठोपाठ आता स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। राजू शेट्टींनी महायुतीमध्ये सहभागी व्हावं यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो, पण राजू शेट्टी यांनी अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। भारतीय जनता पक्षाबरोबर आघाडी करण्याच्या संदर्भामध्ये माझ्याबरोबर थेट असा कोणी संपर्क साधलेला नाही, परंतु मध्यस्थामार्फत मी दिल्लीला यावं, अमित शहांना भेटावं, आणखीन काही केंद्रीय नेत्यांना भेटावं अशा प्रकारच्या सूचना घेऊन मात्र बरेच लोक आले। राजू शेट्टी यांनी 2009 आणि 2014 मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती। 2019 साली शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला होता। सध्या शिंदे गटाच्या धैर्यशील मानेंविरोधात नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे हातकणंगलेत धैर्यशील मानेंच्या जागी भाजप राजू शेट्टींना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। दुसरीकडे राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी ठाकरे गटही आग्रही असल्याचं दिसतंय। त्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेटही झाली होती। 2019 मध्ये धैर्यशील मानेंनी शिवसेनेच्याच तिकिटावर हातकणंगलेची जागा जिंकली होती, मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर धैर्यशील माने शिंदे गटात सहभागी झाले। सध्या धैर्यशील मानेंविरोधात ठाकरेंकडे प्रबळ उमेदवार नाहीयेत, म्हणून महाविकास आघाडीतून राजू शेट्टींना हातकणंगलेची जागा दिली तर धैर्यशील मानेंविरोधात तगडं आव्हान उभं राहील। मात्र राजू शेट्टींनी कुठल्याही आघाडीसोबत जाणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे। सर्वांनीच शेतकरी विरोधी भूमिका घेतलेली असल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा दावा राजू शेट्टींनी केलाय। परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय हा 2 वर्षापूर्वीच झालेला आहे, कुठल्याही आघाडीशी संबंध ठेवायचा नाही। कारण शेतकरी प्रश्नावर सगळ्यांनीच वेगळी भूमिका घेतली आहे। शेतकऱ्यांचा तोटा होईल अशा प्रकारची धोरणं सगळ्यांची राहिली आहे। त्यामुळे आता आम्हाला चळवळीच्या पलीकडे कुणाबरोबर संबंध ठेवायचे नाही, म्हणून कोणाचं कसलंही काही प्रस्ताव आला तरी सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये फारसं स्वारस्य नाही। राजू शेट्टी यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला असला तरीही हातकणंगलेची जागा शिंदे गटाच्या हातून निसटण्याची चिन्ह आहेत। विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे भाजपकडून उमेदवार बदलाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। भाजप इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे। हातकणंगलेच्या चौकात राहुल आवाडे यांच्या नावाने बॅनरबाजी केली जाते। जिंकण्याची खात्री देणाऱ्या उमेदवाराला तिकीट हाच उमेदवारीसाठी महत्त्वाचा निकष भाजपने ठेवलाय। त्यामुळे सध्या जिथे महायुतीकडे ताकदवर उमेदवार नाही तिथं महायुती बाहेरील नेत्यांना संपर्क केला जातोय। राजू शेट्टी अजून भाजपच्या गळाला लागले नसले तरीही धैर्यशील मानेंच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।